हॅलो. तर दिसतं तसं नसतं म्हणूनच जग फसतं. सोशल साईट आणि रिअल लाईफ जमीन आसमानचा फरक असतो असं मी सतत म्हणत असते बरं का, सुरुवातीपासून. कोणाला कोणाबद्दल काही सुद्धा माहीत नसतं, कारण की ही सोशल साईट जर आपण साईटला केली तर त्या प्रत्येकाची एक दुनिया खूप वेगळी आहे बरं का, खूप वेगळी. जे खरं आयुष्य जगावं लागतं ना, दुःखात सुखात संकटात, ते आयुष्य खूप खरतड आहे, खरतड. कार बाबांनो मान्य करून घेत नाहीत? उठसूट 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 सोशल साईटवर ज्या गोष्टी लोक तुम्हाला दाखवतात त्यावर तुम्ही भरोसा ठेवताव, विश्वास करताव. मग मी म्हणते मूर्ख कुठले. आता हे मूर्ख मी कुणाला म्हणते? जे लोक ह्या सोशल साईटवर मला बघून टार्गेट करायला बघतात ना, त्या लोकांना. हा, कारण की माझं सुद्धा एक आयुष्य मी त्या दुनियात जगत आहे, जी दुनिया तुमच्या सर्वांच्या आयुष्यात असते. त्याला म्हणतात रिअल लाईफ. आणि रिअल लाईफ माझी कशी आहे, बॅकग्राऊंड माझं या अगोदरचं जर तुम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला कमी पडताना तुम्ही कमी. कळलं का? माझ्या क्लॅरिटी समोर सतत बोलत असते. अशी दगे फटके असं काही पण कुटाने करत जगलेली ही बाई नाही. 1 to 1 जे आहे ते समोरल्या समोर. ओपन माइंडेड म्हणतात मला. हा, ह्या सोशल मीडियावर आल्यापासून एवढं म्हणजे खवळतात लोक, खवळतात. हा, त्यामुळे कसं असतं, ओपन माइंडेड लोकांचं सहनशक्ती थोडीशी कमजोर असते. सहनशक्ती कमजोर असते, पण ती कुठे पण नाही. जिथे चुकीचं आहे ना तिथे, हो, चुकीला चूक म्हणण्याचं सामर्थ्य असतं तशा लोकांमध्ये. आणि आताच हो, मला मी सकाळी एक व्हिडिओ टाकला बघा, बडी बेटी काहीतरी असं डायलॉग आहे. आणि मी आहे त्या अवस्थेत आहे, गरमी होत आहे आणि गरमीचं श्वास घ्यायला पण त्रास होतो. आणि तुम्ही लोकच म्हणता म्हातारी म्हातारी. तर वयाच्या मानाने अंगावर जेवढं जाड जाड पोशाख टाकल ना तेवढं घुटमळ कुणाला, तुम्हाला होणार आहे का मला होणार आहे. आणि ती सवय मला नाही. त्यामुळे आहे त्या पोशाखामध्ये मी एक व्हिडिओ टाकला. च्या मायला पिंपरी चिंचवड या भागातलाच असावा ते. त्याच्या आयडीवर मी पोस्ट बघितल्या आणि त्या पोस्टावर पिंपरी चिंचवड असं काहीतरी उल्लेख केलेला होता. त्याला मी रिप्लाय केले, 4-5 रिप्लाय केले, खूप 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 बोलले. आणि त्याच्या मायला त्यांनी मला ब्लॉक केले. स्क्रीनशॉट घेऊन ठेवले असते तर बरं झालं असतं. त्याच्या
ह्याचे कशाचे आयडीचे, म्हणजे मला इथं लावता आले असते. आता सकाळी मी त्याला रिप्लाय केले त्याच्या कमेंटला, आता बघते गायबच आहे त्याची आयडी बिन, ते कमेंट बिन. मी रिप्लाय असे केलते ना, त्या माझ्या रिप्लायला सुद्धा लोकांनी लाईक केलेलं लगेची लगे, पण सगळंच खलास झालं, ब्लॉक करून मला टाकलं. मग असं कुठं असतं करावं? एक तर खरं पचवायला शिकत जा. दुसरी गोष्ट, तुम्हाला बोलता येतंय ना, तर ऐकून घेण्याची क्षमता असायला पाहिजे तुमच्यात, बरं का? तर मला काय म्हणायचं आहे, बघा, सोशल मीडियावर जे तुम्हाला दाखवतात लोक तेच तुम्ही बघता, आणि त्याच्यावरूनच तुम्हाला काय वाटतं? तुम्ही अशा घाणेरड्या कमेंट करून लोकांना बोलता तर तुम्ही खूप शाहू आहात, समजदार आहात, ज्ञानी आहात. अरे चक्क तुम्ही मूर्ख. तुम्हाला कोण मूर्ख बनवतं सांगा? तुम्हाला मी सांगते, आता बघा, काल परवाची गोष्ट आहे, ती बातमी आली, रिल स्टार हॉटेलची मालकीन हा औदा त्या बिचारीला दिलेला आहे सोशल मीडियावर. कुणी दिलेला आहे? तिच्या स्वतःच्या नवऱ्याने. स्वतःच्या नवऱ्याने तिला तेवढा मान पान दिलेला आहे जगासमोर. हॉटेलची मालकीन, सर्वच बोलतात हो. आणि रिल स्टार 2-3 लाख फॉलोअर्स. पण आलं का तिच्या कामाला कुणीतरी? जेव्हा ती स्वतःला संपवू लागली तेव्हा तिला घेतलं का समजून कुणीतरी? का नाही समजून घेतलं? एवढे ज्ञानी आहेत ना, कमेंट करून बोलणारे, चांगल्या करा की वाईट करा, पण लोकांच्या मनातलं तुम्हाला कळतं ना. तर मग त्या रोहिणी पारदे का काहीतरी असं आडनाव आहे, खूप 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 मेलेच्या नंतरही व्हायरल झाली बिचारी. लोक तिचा फायदा घेतात, तिची ते पोस्ट करू. हो, नक्कीच लोक फायदा घेतात. जसं की मी आता तिचं नाव यूज करायले, पण त्याला कारण आहे. ह्या सोशल मीडियावरचे लोक, बिचारीनं स्वतःला संपवून घेतलं. तुमच्या पुढं चांगलं 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 वागता आणि दाखवता तिच्या नाकी नऊ आले, आणि शेवटी काय झालं? अरे वाघीण आहे मी, डरकाळी, अशीच नाही देत, हिमतीवर देते मी, हिमतीवर माझ्या. कळलं का? जे काय व्हायचंय ते माझ्यासोबत होणार आहे. मग माझ्याकडे डोळा वटारून बघतील त्याला मी का नाही डरकाळी मारायची? नाही म्हणचा. म्हणजे हे बघा, असं कोणासोबत होऊ नये. ह्याच्यापेक्षा जास्त मी प्रेमळ आहे. माझ्या मनात त्या प्रत्येक मानवी जीवनाबद्दल माणुसकी आहे, आपुलकी आहे, प्रेम भाव आहे. मायला मी ह्या सोशल मीडियावर आलंय तसं माझ्या इज्जतीचा फालुदा करून सोडलाय लोकांना, आणि त्याच्यामुळं मी त्यांना जास्त सपोर्ट केलाय. कसा? मला जर कुणी वाईट कमेंट केली तर 10 नाही 100 पट मी त्याच्या संग वाईट झालेली आहे. आणि वाईट कमेंट करणारा संग वाईट झाले ना, तर चांगले माझा तिरस्कार करायला बघतात.
काय घंटा फरक पडणार आहे का मला? अरे बाबा, तुमच्या पुढे मी चांगलं बनून 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 काय स्वतःला संपवून घेऊ का एक दिवस? मला माझं आयुष्य जगू द्या, कळलं का? माझ्या खऱ्या आयुष्यामध्ये, जीवनामध्ये मी काय फेस्ट करते, माझ्या संसाराचा गाडा मी कसा पुढे घेऊन चलते, ह्याच्यावर तर तुमचं कुणाचंच लक्ष नसतं या. चायला चड्डीवर दिसले की फालतू म्हणतात तुमच्या. दिसण्यावर कधी जायचं नसतं. अंतकरणातून व्यक्ती कशी आहे ओळखायला शिकायचं असतं. कमीत कमी वाईट कमेंट करणारे चांगल्या माईच्या अवलादी असतात असं ते स्वतःला समजतात. मग लोकांना एवढं वाईट का बोलतात? आणि बरं, लोक वाईट असू द्या की, त्यांना काहीतरी चांगलं सांगा. जास्त तुम्ही त्यांना वाईट का बनवता? पॉइंट आहे का नाही? आता बघा ना, मी लोकांना, तुम्हाला, तुमच्या समोर जरी बी फालतू वाटत असेल, वाईट वाटत असेल, तरी बी तुम्ही मला चांगलं सांगायला पाहिजे का नाही? वंदना संसारिक आहेस, नवरा आहे, लेकरं आहेत, मुलं आहेत, नाते गोते, आणि सोशल मीडियावर तू हे तुला शोभत नाही, ते तुला शोभत नाही, अशा भाषा तुमच्या, अशी भाषा तुमची, तुम्ही काय विसरता? चक्क फालतू. फालतू कुणाला म्हणायचं असतं रे? जे लोक तुमच्या समोर चांगलं चांगलं बनून येतात ना, सगळं चांगलं दाखवतात, परफेक्ट, पण त्यांच्या खऱ्या आयुष्यात, जीवनात, त्यांच्या ह्या अंतकरणात काय किती घाण असते. आता तुम्ही मला सांगा, माझ्या बापाने लग्न करून दिले माझं म्हाताऱ्या नवऱ्यासंग, हे तुम्ही सुद्धा नाकारू शकणार नाहीत. आता म्हाताऱ्या नवऱ्यासंग माझं लग्न करून दिलंय. बाबांनो, तुम्हाला माहिती आहे का माझ्या आयुष्यात पुन्हा काय झालंय? ती मला डिवोर्स पेपरवर साईन करण्यासाठी पुन्हा माझ्याच बापानं मजबूर केलं होतं. तिथं मी त्यांना रिप्लाय काय केला असावा? जेव्हा तुम्ही माझं लग्न करून देत होता तेव्हा तुम्हाला विचार हा का आला नाही, आणि आता तुम्ही पुन्हा माझा विचार करताय, ह्याला काय अर्थ आहे का? माझा स्वतःचा बाप असून त्याच्या थोबाडीत दिल्यासारखी झाली होती का नाही मग तवा? हे कोणाला माहिती असतं का रे? आणि मी त्याच नवऱ्यासोबत आहे बरं का. पहिला नवरा सोडून दुसरा केला बी नाही, आणि लपड नाही रे, लपड नाही. जरी कोणी आवडलं मला तरी ती एक माझी चॉईस आहे, चॉईस. जसं की मला ते बाहुबली नाही का, आता तुम्ही म्हणता कुठे गेली बाई, म्हणलं ना ओपन माइंडेड आहे. मी माझ्या बहिणीच्या मुलाचं नाव सुद्धा ठेवलंय बरं का. आता का मी नाही की मला, मी अशी आहे बघा, एकदम सिंपल आहे. बोलायला पण, वागायला पण धोपट, कपट नाही अजिबात, कळ का? प्रभास, आता आलं मला नाव. मला प्रभास लय आवडतंय बरं का. ती एक माझी चॉईस आहे. त्याचा आणि माझा आहे का कुठे संबंध?
आहे का? आज जरी समजा तुमच्यापैकी सामान्य व्यक्ती एखादा मला आवडत असेल, त्याचे धर्म गुण, त्याची बोलचाल, त्याची वागणूक, हे ते सगळं, ती पण माझी एक चॉईसच असणार आहे माझ्या आयुष्यामध्ये. मी नसणार आहे कुणाच्या आयुष्यामध्ये, कळलं का? पण हा, ते मी नसणार आहे कोणाच्या आयुष्यामध्ये हे समजून घेणारं पण असायला हवं की बाबा माणूस जन्म आहे, दोन शब्द गोडीचे, काय फरक पडतो? कुठं बट्टा लागतो? बाटतं का माणूस? बाटतं? तर हा विचार मला येतो. पण लोक काय करतात, माझ्या दिसण्यावर चान्स मारून घ्यायला बघत येतं, पटवायला बघत येतं. मग मी जास्तच भडकते या. मग मी अशी रिॲक्ट होते ना, ते तर तुम्हाला माहिती आहे या. मला आता तुम्हाला माझ्याबद्दल ना खरंच काही माहिती नसल्यामुळं तुम्ही अशा वाईट कमेंट करताव, आणि म्हणून मला कुठंतरी फरक पडत नाही. सरळ माझ्या समोर प्रश्न असा असतो की त्यांना काय माहित मी कोण आहे, कशी आहे, बस, बाकी काहीच नाही. तर ती रोहिणी रिल स्टार हॉटेलची मालकीन, पुनर्विवाह काय म्हणते तो त्याला, पुण्यांदा लग्न म्हणते मी. मला जमत नाही तसं जास्त काही ऍक्टिंग करायला आणि जास्त ऍटिट्यूड दाखवायला. आहे तशी आहे मी. पुण्यांदा लग्न करणं, अजून काय काय ऐकण्यात येतं ते आता तुम्हीच बघा बाबांनो. इतक्या दिवस तुम्हाला ते झोडपं एकदम परफेक्ट वाटत होतं, खरं आहे का नाही? का तर ते परफेक्ट दाखवत होते रे. मी नाही दाखवत परफेक्ट, त्याला पण काहीतरी कारण असेल, एवढं समजून घेणारला काफी आहे. मी स्वतःला परफेक्ट का दाखवत नाही? मी कधीतरी सांगितलं असतं, पण कोणी विचारतच नाही च्या मायला. त्याच्यामुळं आपल्या बोलण्याला जितकं महत्व भेटत आहे ना, तितकं बोलायचं आणि फायदा करून घ्यायचा आहे आपल्याला. बास, गाडी नाही घ्यायची, घोडी नाही घ्यायची, बंगला नाही बांधायचा, काहीच नाही. आपलं मस्त एन्जॉय करायचं. बहिणी बाळा, नवरा, लेकरं बाळ, आनंदात राहायचंय फक्त, जिवंत आहे तोपर्यंत. तुम्हाला माहित नाही, हे अनुभव मी माझ्या स्वतःच्या जन्मदात्या मायबापाकडून शिकले. माझे मायबाप दुसऱ्यांचा विचार करून करून कधी संपून गेले ना. अरे तसं मरण कुणालाच येऊ नाही, दुश्मनाला. अजून काय पाहिजे तुम्हाला? माझ्या मायबापासारखं मरण दुश्मनाला येऊ नाही. त्याच्यामुळं तुम्ही जगा आणि दुसऱ्यालाही जगू द्या, हवं तसं जगू द्या. स्वतंत्र हिडवून घेऊ नका कोणाचं, कोणी सुद्धा. कळलं का? म्हणजेच काही लोक आयुष्यात येतात आणि आयुष्याचा सत्यानाश करायला बघतात आणि निघून जातात आणि पुन्हा लांबून मजा घेतात. तशा लोकांना बळी पण पडू नका. त्यांची जागा त्यांना नक्की दाखवा. अरे आम्ही चांगले म्हणून तुम्हाला महत्व देत होतो, स्पष्ट बोलून टाका. कळलं का? तर बऱ्याच गोष्टी आहेत बोलायसारख्या. च्या मायला कोणी विचारताय का? बिझी राहतात लोक, बिझी. फक्त असं गालबोट लावण्यामध्ये, नाहीतर फायदा घेण्यामध्ये, नाहीतर मग पटवण्यामध्ये. टाइम संपला, चला बाय.